मी तूर लावली होती ना, तो व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेस मला बरंच कमेंट आल्या होत्या की हा पाऊस मान्सून नाही आहे, आता तूर उगेल का. तर हे बघा, अशा छान प्रकारे ती तूर उगली आणि तूर आपली 7 फुटावर आहे ही. तर हे बघा, त्याच्यामध्ये सोयाबीन हे आंतरपीक घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे तूर आली, तिची एक खुरपणी वगैरे झाली. आणि ही 7 फूट का केली आहे, कारण की मागच्या वर्षी ही जी तूर आहे ही आम्ही म्हणजे 5 फूट अंतरावर होती. तर ती 5 फूट अंतरावर असताना पण एवढी वाढली होती की म्हणजे तिला फांद्या वाढायला आहे ना, म्हणजे जागा अपुरी पडली. त्याच्यामुळे ह्यावेळेस 7 फूट केली आणि आता जागा खूप एक्स्ट्रा आहे. त्यात आता हे आंतरपीक सोयाबीन घेतलं म्हणजे काय होईल माहिती आहे का, ज्यावेळेस तूर मोठी होईल आणि त्याला शेंगा लागायची वेळ होईल, त्यावेळेस आपलं सोयाबीन निघून जाईल. हे बघा, आता पुढं सुद्धा तुम्हाला हे तुरीचे सोयाबीनचे व्हिडिओ तर येईल. पण बघा, असं आंतरपीक आहे 7 फूट तुरीमध्ये. हे किती 1 2 3 4 5 आपले सोयाबीनचे तास आहे बघा.